ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिन साजरा। 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिना दिवशी जोडलेला असून 6 जानेवारी 1832 साली रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण या नावाने सुरू केले। समाज प्रबोधन, शिक्षण, विज्ञान, सामाजिक सुधारणा, राष्ट्रीय जाणीव, नीतिमत्तेचा व सामाजिक बांधिलकीचा गौरव जागवण्याचे कार्य त्यांनी केले। ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे यावर्षीचा सदरचा कार्यक्रम कोडोली येथील कैलासवासी रामचंद्र बुरांडे ग्रंथालय येथे 6 जानेवारी 2026 पत्रकार दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्रगत हिंदुस्थान या दिनदर्शिकेचे व वास्तव दर्पण विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे होते, तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रवीणजी टाके, उपसंचालक माहिती विभागीय कार्यालय कोल्हापूर यांनी पत्रकारिता कालची, आजची व उद्याची तसेच सध्याच्या परिस्थितीत पत्रकारितेसमोरील आव्हाने यावर मोलाचे मार्गदर्शन केले। मान्यवरांचे स्वागत मारुती नवलाई यांनी केले, तर शाहीन शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्लीचे राज्याध्यक्ष संदीपजी लोंढे, कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ, कोडोलीच्या सरपंच सौ सुनीता बाजीराव केकरे, उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे, कोडोली विकास सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणराव कुलकर्णी काका, जनसुराज्य पक्ष प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, कोडोली शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अजिंक्य पाटील सह आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला। त्यामध्ये एबीपी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ए.बी. पाटील, शाहू अध्ययन केंद्राचे संस्थापक ज्येष्ठ लेखक डॉक्टर जे.के. पोवार, महाराष्ट्र अकॅडमीचे संस्थापक अस्लम शिकलगार, सांज सावली आश्रमशाळेचे डॉक्टर प्रशांत जमणे, दिव्यांग सेवा कार्यासाठी जयदीप पाटील, तसेच सारांश मासिकाचे संपादक डॉक्टर अनिल दबडे, भीमराव पाटील पत्रकार व ग्रंथालय चळवळीतील योगदान रमेश मेनकर, एक्स सिसमॅन व पोलीस दलात कार्यरत असलेले ज्योतिबा रामचंद्र माने, समाजभूषण राहुल भालचंद्र पाटील यांचा सत्कार प्रवीणजी टाके, उपसंचालक माहिती विभागीय कार्यालय कोल्हापूर व राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्लीचे राज्याध्यक्ष संदीपजी लोंढे यांच्या शुभहस्ते करण्यात आला। सदर कार्यक्रमास वारणा कोडोली परिसरातील सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते। त्यांचाही सत्कार, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन पत्रकार, संपादक, छायाचित्रकार सोमनाथ जाधव, सचिन सोनटक्के, सुनील पोवार व शिवाजी साळोखे हे सर्व वारणा कोडोली परिसर येथे 25 वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र विक्री व अंक वाटपाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे व अविरतपणे करत असल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष विजयकुमार पोद्दार, डॉक्टर सागर बोराडे, सचिव दीपक ढवळे, खजिनदार धोंडीराम शिंदे, बाळासाहेब वाघमोडे, शिराळा तालुका अध्यक्ष म्हणून विश्वनाथ पवार, हातकणंगले तालुका अध्यक्ष म्हणून संपादक सचिन गवळी, रामचंद्र कुंभार, तुषार हुवाळे, जे.वाय. पाटील, अनिल पाटील, सलीम शेख, शाहीन शेख, प्रमोद माळी, ईश्वर हुलवान, अनिल पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष म्हणून शबाना मुजावर, यश ढवळे, गडिंग्लज तालुका अध्यक्ष म्हणून रेखा पाटील, संगीता ढवळे, कराड तालुका अध्यक्ष म्हणून अबुबकर शेख, कोल्हापूर अध्यक्ष म्हणून नितीन पाटील, तानाजी पाटील यांनी केले। सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साप्ताहिक वास्तव दर्पणचे संपादक व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मकरंद बुरांडे व उपसंपादक ओंकार बुरांडे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। कार्यकारी संपादक ओंकार बुरांडे व कार्यकारी संपादक राहुल मोरे यांचा 6 जानेवारी रोजी वाढदिवसानिमित्त गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आभार संस्थेचे सचिव दीपक ढवळे यांनी मांडले। सूत्रसंचालन बाबुराव साळोखे यांनी केले। कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक माननीय अमरसिंह पाटील भाऊ यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। तसेच अनेक मान्यवरांनी फोनवरून प्रत्यक्ष भेटून सर्व संपादकांना 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या।